सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया या सर्व प्रेसच्या माध्यमांच्या समोर आणि आदरणीय अण्णांना मानणारे आणि माझ्या सोबत असणारे प्रमुख सहकाऱ्यांसमोर एक मीटिंग घेणं आणि त्यासोबतच प्रेस घेण्याचा कार्यक्रम आहे. आपण सर्व मोठ्या संख्येने आलात. खरं तर काही निरोप कुणाला नव्हते, पण उत्सुकता आज अण्णा काय बोलतील या उत्सुकतेने आपण सर्व आलात. आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी. गेले 40 ते 50 वर्षांपासून क्षीरसागर परिवार राजकीय सामाजिक जीवनात समाजातील प्रत्येक घटकाला सोबत ठेवून आणि मुख्य प्रवाहात आणण्याचं काम हे करत आलेलं आहे. आणि आम्ही लहानपणापासून स्वर्गीय नाना काकूंपासून पुढं आदरणीय अण्णा, अध्यक्ष साहेब, रवी काका, सर्व घरच्या ज्येष्ठांना पाहून त्यांच्याकडनं दैनंदिन जीवनामध्ये राजकीय आणि सामाजिक धडे हे घेत आलेलो. असो किंवा नसो त्या माध्यमातून आपण करत आलेलो. बीड शहराच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चोरलं घर म्हणून क्षीरसागरांचा बंगला हा आपण सर्व, तुम्ही नाव ठेवलेलं आहे, आम्ही नाही. आणि या थोरल्या घराचा मान सन्मान हा राखण्याचं कर्तव्य माझं आहे, सगळ्या सदस्यांचं आहे. आणि हे घर एकट्या क्षीरसागर परिवाराचं नाही, हे घर सर्वसामान्याचं आहे. प्रत्येक जाती धर्मातील लोकांचं ही भावना जिल्ह्यातील जनतेची. आणि आज कोणत्याही निवडणूक जिंकण्याच्या पलीकडचा आनंद हा परिवार सर्व एकत्रित आल्याचा आनंद माझ्यासारख्या सर्व इथं उपस्थित कार्यकर्त्यांना, नेत्यांना आहे. आणि मला माहिती तुमच्या प्रेस मधले बहुतांशाला आहे. कारण राजकारण एकीकडं आणि कुटुंब एकीकडं. आणि क्षीरसागर परिवार हा फक्त क्षीरसागर आडनावापुरता नाही, हा सगळा आणि समोर सगळा आमचा परिवार आहे. आणि ह्या सर्वांच्या ताकदीवर आतापर्यंतचा प्रवास आम्ही सर्व करत आलेलो आहोत. मधल्या काळात काही घटना घडल्या. एकाचे 2, 2चे 3 झाले. अनेक लोक म्हटले 4थं 5वं नाही का कुणी. उकड्या फुटत होत्या प्रत्येकाला अपग्रेडेशनच्या. पण 3चं 2 आम्ही केलंय, 3चं 2. आणि अण्णांच्या आशीर्वादानं 2चं 1 पण 23 तारखेला झालेलं आपल्याला. मागील वर्षभराआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर बीड शहर ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी पोहोचता आलं त्या त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न मी असेल, डॉक्टर सारिका असेल, आम्ही केला. आपल्या अडीअडचणी जाणून घेत असताना प्रत्येक वाडी वस्ती तांड्यावर जाणं, वॉर्डाच्या प्रत्येक भागात जाऊन बैठका घेणं, लोकांच्या समस्या शासनाच्या मार्फत सोडवणं सत्तेच्या माध्यमातून, याच्यासाठी मनातून परिश्रम घेतले. दिवस रात्र एक केली. आणि आज
जेव्हा महायुतीच्या नेत्यांनी विश्वास ठेवून या ठिकाणी बीड विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली, त्यानंतर सर्व जवळचे नातेवाईक, परिवारातील सदस्य आणि कार्यकर्त्यांचं सारखं म्हणणं यायचं की दोघांपैकी एक राहा, तिसऱ्याचं जाऊ द्या पण दोघांपैकी एक राहा. आणि ही मागणी जेव्हा सगळ्यांकडनं आली तेव्हा म्हटलं काहीतरी आपल्याला याच्यात करणंच करणं आहे. मी डॉक्टर सारिका परिवारातील सदस्य हे आदरणीय अण्णांकडे आम्ही गेलो आणि त्यांना विनंती केली की आजचं सामाजिक समीकरण, आजचं जिल्ह्यातील वातावरण आणि कार्यकर्त्यांची आणि परिवारातील सर्वांची इच्छा आहे की आपल्या दोन्हीपैकी एक उमेदवार असला इथं तर आपण व्यवस्थितरित्या सर्वांचं मन राखत ही निवडणूक सामोरं जाऊ शकतो. कारण का बऱ्याच लोकांना मी भेटायचो तर वर्षभरात सुद्धा आमच्या सगळ्याच्या बाकीच्यांच्या भेटी व्हायच्या आणि कुणाचं शरीर इकडं मन तिकडं, कुणाचं शरीर तिकडं मन इकडं, अशा प्रकारची अवस्था ही बीड जिल्ह्यात झालेली. आणि त्यामुळं वेगवेगळं लढलं तर नेमकं मतदान पेटीपर्यंत गेलं कोण काय बटन दाबल हा प्रश्न निर्माण झाला. म्हणून आज या घडीला विचार करून अण्णांनी सर्वांना विश्वासात घेऊन कार्यकर्ते असतील, नेते असतील, पक्षातील वरिष्ठ असतील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतलेला आहे. आम्ही कायम विकासाच्या भूमिकेला बांधील राहिलेलो आहोत. इथून पुढच्या काळात पण ज्या प्रकारे राजकारण, समाजकारण आपण केलंय, मग ते सत्तेच्या माध्यमातून असो, संस्थेच्या माध्यमातून असो, विविध स्थानिक स्वराज्य संस्था असतील, शैक्षणिक संस्था असतील किंवा सहकार युनिट असतील, त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या लोकांचं काय भलं करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केला. इथून पुढेही हा प्रवास आम्ही आणि मागचे तुम्ही सर्व मिळून करणार आहोत. आणि अशा वेळेस जी परिवारातील सदस्यांची विनंती आणि सर्वांशी चर्चा करून जो निर्णय अण्णांनी घेतलेला आहे त्याचं मी खूप खूप स्वागत करतो. मोठं मन करून मोठ्याने जे वागणूक दिलेली आहे आणि एक दिशादर्शक निर्णय जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी घेतलेला आहे, मी मनापासून त्याचा आदर करतो आणि त्या ऋणात इथून पुढच्या काळात मी माझं आयुष्यभर राहणार आहे. आणि हे सर्व दोन्ही बाजूचे ज्येष्ठ असतील, तरुण असतील, आज या कार्यक्रमानिमित्त आपल्याला मी सांगू इच्छितो की इथून पुढच्या काळात असं होणार नाही की तू तिकडं होता आणि मी इकडं होतो. आपण सगळे तुम्ही एक झालेत, सगळ्यांनी हात तुमचं करायचा आहे. अन्ना साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अन्ना साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, काश भैया योगेश भैया, काश भैया योगेश भैया, योगेश भैया कैसा हो, शांत हो. आपल्या सर्वांची एकत्रित ताकद फक्त या विधानसभेपुरती राहणार नाही हे सर्वांना माहिती आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकीत सर्वांना आपल्याला विश्वासात घेऊन परिवारातील सर्व सदस्य, ज्येष्ठापासून लहानपर्यंत आणि सर्व नेते, आमचे अगदी जवळचे सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन जे अण्णा म्हणतील त्या प्रकारचा निर्णय होईल हे वचन मी सर्वांच्या साक्षीने देतो. आता एवढं सगळं प्रिंट मीडिया समोर असल्यामुळं सगळी रेकॉर्डिंग होणार हे मला माहिती आहे, पण ही रेकॉर्डिंग ही माझ्या मरेपर्यंत मी हे वचन पाळेल या ठिकाणी देतो.
अण्णा सोबत आल्यामुळे आता माईकची गरज नाही. हा आवाज बीड शहर आणि ग्रामीण पुरता नाही, महाराष्ट्रात हा आवाज जाणं, देशात हा आवाज जात धर्म हे आम्ही कधी पाहिलेलं नाही. अनेक फेक नरेटिव्ह या निवडणुकीत पसरवले जात आहेत. सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जे राजकारण आपण आतापर्यंत करत आलो तेच राजकारण आणि समाजकारण येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला परिवाराच्या आणि पक्षाच्या माध्यमातून करावं लागेल याची पूर्ण जाणीव मला आहे आणि विश्वास सुद्धा सर्व जनतेला आहे. आजचा हा वैयक्तिक कुटुंब आणि कुटुंबाशी संबंधित सदस्य आणि कार्यकर्त्याची बैठक आहे. याची सांगड ही महायुती आणि पक्षासोबत घालून येणाऱ्या काळात आम्ही काम करू एवढं आज आपल्या समोर जाहीर करून पुढील सूत्र मी अण्णांकडे हवाले करतो. संग्राम अण्णा बोलणार का अगोदर नंतर लावून देऊ का? एक मिनिट इकडे घेतो सर. जरा शांत राहा ना, आवाज तुमच्याकडे होते. माईक सिस्टीम थोडी वीक आहे. आवाज आपल्यापर्यंत निश्चित पोहोचतो याचा मला विश्वास आहे. नाही ठीक आहे, ठीक उभा. अरे किती लावतो? मंचावरील सर्व सन्माननीय सहकारी आणि अल्पशा सूचनेनं या ठिकाणी प्रसार माध्यमाशी बोलायचं आहे. नीलकमल हॉटेलमध्ये आणि त्या सूचनेवरनं एवढ्या मोठ्या संख्येनं आलेले सर्व शहरातून आणि ग्रामीण भागातले कार्यकर्ते, प्रसार माध्यमाचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याचे सर्व प्रतिनिधी, उमेदवार योगेश आणि एकदा कुठल्या तरी प्रसंगानं, कुठल्या तरी निमित्तानं आणि या जिल्ह्याचं मतदारसंघाचं भविष्याने भवितव्य योग्य घडावं, मागचा अनुभव लक्षात घेता
येणारा काळ हा जाती जाती पांगलेल्या, धर्माधर्मामध्ये पांगलेपण हे जर एकत्रित ठेवायचं असेल, जाती तोडा आणि समाज जोडा हे सूत्र ते स्वर्गीय काकूंना जोपासलं हयातभर, तो वसा आणि वारसा पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे द्यायचा असेल तर मला वाटतं ह्या गोष्टी आवश्यक होत्या. मला तुमचं समर्थन मिळालं. गेल्या वर्षभरापासून मी पाहतोय, तपासतोय, खेड्यात जातो, शहरात जातो, अनेकाच्या घरी जातोय, दारात जातोय आणि सगळे लोक मनापासून म्हणतात, मनापासून म्हणाले. आपली जिद्द होती की तुम्हाला संधी मिळायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, राज्यामध्ये आपले प्रश्न अधिक अधिकारवाणीनं कसे मांडता येतील ते पाहायला पाहिजे. प्रयत्न झाला. मी उमेदवारी भरली होती. अनेक लोकांनी समर्थन दिलं, अनेक गटातटाने समर्थन दिलं, सर्व जाती धर्माच्या लोकांनी समर्थन दिलं. तो शेवटी आता व्यक्त व्हायला ते आवश्यक नाही मला वाटतं. तो ज्या गोष्टी समोर आल्या, समीकरणं बघितली, क्षीरसागर परिवाराचा आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर हे लाईटचे झटके बसू नयेत म्हणून ही विधानसभा आहे. लाईटचे लपंडाव कमी व्हावेत. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, वीज, सडक आणि शिक्षण आणि आरोग्य, लाईटला धाक दिला थोडा की लाईट आली. धाकात सगळं होतंय. आणि सर्व या बाबी लक्षात घेऊन, अनेक समीकरणं बघून, तपासून, कुणाला न सांगता, कुणाला न बोलता, कुणाला न विचारता अंतर्मनानं मला जे सूचित केलं त्याप्रमाणे उमेदवारी परत घेतली. मग त्याला अनेक लोक दुखावले, अनेक लोक नाराज झाले, अनेक लोक रडले, अनेकाच्या त्याला काय जव आलं तोंडाला, ओठाला, अनेक जेवले नाहीत, अनेक गोष्टी आहेत. माझे अनेकाचे 3 पिढ्यापासून घरोब्याचे निकटचे संबंध आहेत. विकासाचे तर आहेतच. जेवढे म्हणून अडचणी आल्या असतील, जेवढ्या मला निस्तारता आल्या, दूर करता आल्या, त्या मी आयुष्यभर करत राहिलो. इथून पुढेही करत राहील, सातत्यानं करत राहील, तुमच्या सेवेत राहील. त्यामुळे हाय खाता कामा नये. पुढचे टप्पे जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्याला बरोबर जायचंय. आणि त्यामुळं समीकरणं कुठं जुळतात, कुठं न जुळतात, कुठं अडचण येते, जय पराजय, यश अपयश, चढ उतार जीवनात आपण अनेक वेळा पाहिलो, अनेक पाहिले, अनेक अनुभवले, अनेक पेलले झेलले. परंतु हा प्रसंग म्हणजे मीडिया सगळी या ठिकाणी, सोशल मीडिया खूप प्रभावी आहे. अमेरिकेचा निकाल पाहिला तुम्ही, बघायचं एवढी पैसेवारी, एवढं नुकसान झालं. तशी मीडिया मार्फत नजरी पैसेवारी दररोज येते. हा उमेदवार येणार का, हा उमेदवार येणार का, हा उमेदवार येणार का, कोण येणार, कोण पहिला, कोण दुसरा, कोण तिसरा. अरे छोटी लोक ठरतील ना. जनतेची शक्ती ही मोठी आहे. आणि सध्या कोण कुणाच्या मेळात कुठं तपासलं तर सापडत नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं ह्या सगळ्या अवमेळात मेळ करावा, मेळ आणावा, साखळी बांधावी आणि परिवार सगळे सगळे म्हणजे रवीचा मुलगा आहे, माझी मुलं आहेत, बहिणी आहेत, योगेश आहे, परिवार सगळी या ठिकाणी आहेत. म्हणजे परिवार संघटित व्हायचा मी प्रयत्न केला, एकत्रित. हे माझा कौटुंबिक परिवार आहे, पण हा मोठा परिवार आहे. हा तुम्ही माझ्या परिवाराचे सदस्य आहात. आणि त्यामुळं हा विस्तारित परिवाराची पण जिम्मेदारी आमची आहे, योगेशची आहे उद्या. आणि त्यामुळे ह्या विस्तारित परिवाराचे हितसंबंध राखणं, हितसंबंध म्हणजे आर्थिक नाही, हितसंबंध म्हणजे त्यांची सगळ्या प्रकारची कामं, वैयक्तिक सामुदायिक स्वरूपाची विकासाची कामं, जसा मी उल्लेख केला की रखडलेली कामं, पांगलेली कामं, दुरावलेली कामं. आणि आता लोकशाहीत प्रत्येकाला मतं मागायचा अधिकार आहे, कुणालाही उभा राहायचा अधिकार आहे. त्यामुळे पेव फुटलंय. इथंच नाही, मशीनमध्ये कुठं चिन्ह हुडकायचं
25वं चिन्ह, 28वं चिन्ह, 29वं चिन्ह, 30वं चिन्ह. आता चिन्हाच्या हेराफेरीमध्ये, हुडकाहुडकीमध्ये लोकशाहीमध्ये काय काय होतं हे तपासावं लागेल पुढच्या ह्याच्यामध्ये. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर मी आता उमेदवारी परत घेऊन योगेशला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. आपल्या सर्वांशी मी 2 दिवसांची चर्चा करतो. 2 दिवस नाही, किमान 1500 फोन असतील दररोज, आणि मन हेलावून टाकणारे, घालमेल करणारे फोन. ठीक आहे, हा भावनेचा कल्लोळ आहे, असतो लोकांच्या मनामध्ये. पण तो शेवटी ज्यावेळेस निर्णयाप्रती यावं लागतं त्यावेळेस सगळं विसरून आपल्याला पुढं जावं लागतं. आणि आता आपण पुढं चाललो, एक टप्पा संपला आहे, हा पुढचा प्रवास आहे. आणि ह्या प्रवासामध्ये 20 तारीख अतिशय महत्वाची आहे. 20 तारखेला आपण योगेशच्या मागं, जसं आम्ही ठरवलं, मी ठरवलं, माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी, मानणाऱ्या लोकांनी, मीडियाने मला खूप साथ दिली, खूप समर्थन दिलं. लंगडी बाजू प्रत्येकाची असते, आमच्याही काही लंगडे उणे दुने असतील काही, ते पण काढलेत. पण आम्ही कधी विचारलंय का काढलं म्हणून, कोणी का छापलं, आज का छापून आलं, चुकून नाही. मनसोक्त लिहा, आम्हालाही सुधारायची संधी असते. आमचं हुकत असेल, चुकत असेल, आम्ही सत्तेत असतो, मग गुरमीत असतो. पण शेवटी मीडियानं अंकुश त्यांचा चालवलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर मीडियानं मला मदत केली, प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियानं सातत्यानं मदत केली. यावेळेस होती मदत. आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे. आणि सगळ्यांना आग्रह करेन, आपण सगळ्यांनी योगेशच्या मागे उभा राहा. किंतु परंतु कुजबूज राजकारण असं आहे, ते तसं आहे, ते तसं होतं, ते तिकडे गेला आणि इकडे गेला आणि आला, ते बसला. राहिलेच 8 दिवस, आणि 8 दिवसामध्ये प्रत्येकाची कसोटी आहे. गाव राखायचं, वॉर्ड राखायचा, भाग राखायचा. आणि राखत असताना अब्द मतदान योगेशच्या मागे कसं होईल यासाठी प्रयत्न करायचा. आपण सर्वांनी करावं. मंचावर जे उपस्थित आहेत सर्वांनी मला साथ दिली, सर्वांनी समर्थन दिलं. परंतु त्यांच्या अपेक्षा होत्या, ठीक आहे, आता नवीन गोष्टी घडतात, नवीन समीकरण होतात. याही समीकरणामध्ये आपण हाय खाऊ नका कुणी. ग्रामीण भागातल्या शहराच्या कार्यकर्त्याला माझं आव्हान आहे, वेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आपण तुमच्या संपर्कात राहू, व्यक्तिगत तिथे राहू. आणि योगेश पण उद्या तिथे गेल्यावर हाही संपर्कात राहील, तुमच्या सेवेत राहील. हा आपल्याला वाढप्याने उडायचा आहे, वाढप्या. कुठेही बसलं पंक्तीला, खेड्यात शहरात, जरी बाहेर पत्रावळी टाकायची वेळ आली, वाढप्या ओळखीचा असला की शेलकी वाढ पत्रावळी येऊन पडती, हे सगळ्यांना माहिती. आणि त्यामुळं आपला माणूस, हक्काचा माणूस, ज्याला हात पकडून आपण कामं करून घेऊ शकतो, समजदार आहे, जाणकार आहे, विनम्र आहे, नम्र आहे, शिस्त आहे. आणि ह्यात बरोबर विकासाची माहिती आहे, अभ्यास करू शकतो, बोलू शकतो. आणि मला वाटतं त्याच्या मागं आपण सर्वांनी उभं राहावं. अधिक काही बोलणार नाही. धन्यवाद. सांभाळून घ्या पण अण्णा, अवघड होते पुन्हा, ते सुद्धा महत्वाचे असते. सगळ्या कार्यकर्त्याला सांभाळावा. आम्ही सगळे काम करतो, पण आम्हाला विसरू नका. अरे कोण विसर, आम्हाला सगळ्यांना किंवा पाठप्रेम केले अण्णा. प्रेस संदर्भात काही प्रश्न असले तर प्रेसच्या सदस्यांनी